श्री स्वामी समर्थ। उद्या आहे 15 जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत किंक्रांत, ज्याला कर असे देखील म्हटले जाते। मकर संक्रांत हा एकूण 3 दिवसांचा सण असतो। पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते, यानंतर दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा केला जातो। या किंक्रांतीला करी दिन म्हणून सुद्धा ओळखले जाते। शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानलं जातं। या दिवशी संक्रांत देवीने किंक्रासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून आपण साजरा करत असतो। हा दिवस अशुभ मानला जातो। या दिवशी जर आपण काही वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये केल्या तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला वर्षभर भोगावे लागत असतात आणि म्हणून या किंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी घरामध्ये वादविवाद, क्लेश, भांडणे हे केले जात नाहीत। असं म्हणतात की या दिवशी जर घरामध्ये वाद केले तर वर्षभर घरामध्ये कटकटी होत असतात, त्यामुळे घरामध्ये चुकूनही वाद घालू नका। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या तो किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही एक वेळा उपाशी राहिलेत तरी चालेल, पण प्रत्येक आईने मुलावरतून उतरून टाका ही एक वस्तू। मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात मुलांना यश मिळेल। मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होईल। तर अशी कोणती वस्तू आपल्याला मुलांवरून उतरून टाकायची आहेत, कोणत्या वेळेत टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा, ओम आदित्याय नमः अवश्य लिहा। असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर पहा, हा दिवस असा आहे, या दिवशी जर आपण काही नकारात्मकता, वाईट शक्ती, नजर दोष दूर करण्यासाठी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं। तर या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय केले जातात। तर पहा, संक्रांतीला आपण 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं बोहरनान हे करत असतो। तर हे बोहरनान मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत केलं जातं। जर तुमच्या घरामध्ये 5 वर्षापर्यंतची लहान मुलं किंवा मुली असेल तर त्यांचं बोहरनान जे आहे ते तुम्हाला उद्या या किंक्रांतीच्या दिवशीच करायचं आहे। तुम्ही अगदी 99% प्रयत्न करा की याच दिवशी करण्याचा प्रयत्न करा, कारण असं म्हणतात की या दिवशी जर मुलांचे बोहरनान घातलं तर वर्षभर मुलं किरकिर करत नाहीत आणि म्हणून तुमच्या घरात लहान मुलं असेल तर त्यांचं बोहरनान हे तुम्हाला उद्याच घालायचा प्रयत्न करायचा आहे। आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो उपाय सांगणार आहे, तर तो उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे। अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहेत ना, हा खूप प्रभावी उपाय आहेत। आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात, सतत किरकिर करत असतात, चिडचिड करतात किंवा एखाद्या गोष्टीवरून सतत हट्टीपणा करत असतात, सतत आजारी पडत असतात, सांगितलेलं ऐकत नाहीत, तर अशा लहान मुलांना नजरदोष जे आहेत ते खूप पटकन लागत असतात आणि ही नजरदोष दूर करण्यासाठी आपण छोटे मोठे उपाय सुद्धा करत असतो। पण किंक्रांतीलाच म्हणजे करीच्या दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर ती नजरदोष, नजरबाधा जी आहेत ना ती 100% दूर होते। तसेच घरामध्ये मोठी मुलं असेल, अभ्यास करत नसेल, मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा मोठी मुलं सुद्धा सतत आजारी पडत असेल, वाईट व्यसनी लागलेली असेल किंवा लग्नाच्या वयाची मुलं मुली आहेत परंतु त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल किंवा शिकलेली मुलं मुली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, तर हा उपाय तुम्ही मुलांसाठी उद्याच्या दिवशी अवश्य करा। प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते। मुलांनी खूप शिकावं, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी आईवडील देखील प्रयत्न करत असतात आणि मुलं देखील प्रयत्न करत असतात, परंतु जर मुलांना नजरदोष लागली, जर मुलांची प्रगती खुंटत चालली असेल तर मुलं जास्त हट्टी होतात आणि म्हणूनच उद्या आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता जर तुमची मुलं बाहेर गावी शिकण्यासाठी गेलेले असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे। आपण हा एक उतारा करणार आहेत आणि उतारे हे नेहमी सायंकाळी केले जातात, कारण सकाळी दिवस हा चढत असतो आणि सायंकाळी दिवस हा उतरत चालत असतो, म्हणून उतारे सुद्धा हे सायंकाळी करायचे असतात। सायंकाळी तुम्ही 5 वाजल्यानंतर
रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा या वेळेमध्ये तुम्हाला मुलांसाठी हा उतारा करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत, एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला त्या 7 वाळलेल्या देठाच्या लाल मिरच्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत। त्यासोबतच तुम्हाला थोडंसं खडे मीठ असतं तर ते घ्यायचं आहे। खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल। यानंतर तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मिरी देखील घेऊ शकतात। यानंतर बघा आपल्या घरामध्ये जो कांदा आणि लसूण असतो त्याची जी साल असते तर 2 इंची थोडी साल आपल्याला ती घ्यायची आहे। यानंतर तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत। या सगळ्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत। यानंतर तुम्हाला उपाय करण्यापूर्वी देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूपदीप लावून घ्यायचा आहे आणि मुलांना एक असं आसन द्यायचं आहे। आसनावरती आपल्या देवघरासमोर आपल्या मुलाला बसवायचं आहे। यानंतर तुम्हाला मुलांवरून या प्लेट मधल्या वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत। उतारा तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवायचा आहे आणि या वस्तू उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर लागली असेल तर निघून जाऊ दे आणि मुलांचं आयुष्य सुखी होऊ दे। आणि या वस्तू तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत। यानंतर काय करायचं आहे, एक भांडं घ्यायचं आहे। त्या भांड्यामध्ये 4 ते 5 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत। त्या कापराच्या खाली आपल्याला थोडेसे तांदूळ देखील टाकायचे आहेत आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर त्या कापरावरती तुम्हाला या वस्तू टाकून जाळायच्या आहेत। त्यामुळे आपल्या मुलांना लागलेली नजर जी आहे तर ती जळून जाते, नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते। बघा मुलांना नजर दोष आहे तर ती बाहेरच्या व्यक्तींचीच लागत नाहीत तर घरातल्या व्यक्तींची सुद्धा नजर लागत असते। आणि किंक्रांतीला मुलांसाठी हा उपाय जर केला तर 100% तुमच्या मुलांच्या जीवनातील अनेक अडचणी आहेत ना त्या दूर होतील। आता घरात 2 मुलं असेल तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत। एका मुलावरून उतरवलेली जी वस्तू आहे तर ती दुसऱ्या मुलासाठी वापरू नका, कारण हा उतारा केलेला असतो, यामागे दुसऱ्या मुलासाठी वापरायचा नाही। त्यामुळे त्याचबरोबर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर काय करायचंय, मुलांचा फोटो असेल ना तर तो फोटो आहे तर त्यावरतून तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत किंवा 4 दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या 4 दिशेला तुम्हाला 7 वेळा या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे या वस्तू जाळून टाकायच्या आहेत। आता तुम्ही जर गावी राहत असेल तर गावी चूल असते तर चुलीमध्ये सुद्धा तुम्ही या वस्तू जाळू शकतात। जर तुम्हाला घरामध्ये या वस्तू जाळणं शक्य नसेल तर तुम्ही हा उतारा केल्यानंतर या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही आपला जो कचऱ्याचा डब्बा असतो तर त्यामध्ये सुद्धा टाकू शकतात, काहीही हरकत नाही। असा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या मुलांसाठी अवश्य करायचा आहे। खूप प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्की करून पहा। हा उपाय केल्याने 100% तुमच्या मुलांना तुमच्या मुलांमध्ये अनेक बदल जे आहेत तर ते दिसून येतील। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।